ज्या दिवशी आई गेली, वडील गेले, त्या दिवशी आपल्यावरचं कृपा छत्र हरवलं. आणि हे अनुभूतीतून सांगतोय, कारण असं आपण ऐकतो की आई झाल्याशिवाय आईचा महिमा कळत नाही, बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. तेव्हा बाप होऊन बोलतोय, अनुभूतीनं बोलतोय, माय बाप कसे असतात याचा अनुभव घेऊन बोलतोय. आपल्या जीवनामध्ये आपल्यावर नितांत प्रेम करणारे, निष्काम प्रेम करणारे, या अनुभूतीचे बोल आहे. पुन्हा सांगतो, निष्काम प्रेम करणारे व्यक्तिमत्व आपल्या जगात फक्त आई वडील असतात. तोपर्यंत आपल्यावर वडिलांचा आशीर्वाद आहे ना आपल्या मस्तकावर, तोपर्यंत तो मुलगा जगामध्ये कोणालाही घाबरत नाही, कधीही निरुत्साही होत नाही, त्याची उमेद कधी कमी होत नाही, त्याचा उत्साह कधी नष्ट होत नाही. आणि आईचे गोड अशी प्रेमाचे दोन शब्द ऐकायला मिळाले ना, त्याच्यापेक्षा मोठा आनंद जगात नसतो. मोठे झालो तरी सुद्धा आई वडिलांसाठी आपण लहान असतो. आई वडील फोन करून विचारतात, बाळ कसं आहेस? हे शब्द फक्त मला आई वडील आहेत तोपर्यंतच ऐकायला मिळतात. बाळ काळजी घे बरं, तब्येतीची काळजी घे, वेळेवर गोळ्या खा. असं मी जास्त नाही बोलू शकत. आई वडील हे आपल्या जीवनातलं परम भाग्य आहे. ज्याला आई वडील आहेत हयाती तरी तो भाग्यवान आहे. एक वाक्य सांगतो ऐका, सुसंस्कारित संतती ही आई वडिलांची खरी इस्टेट आहे, ही खरी संपत्ती. आणि त्या मुलाला आई वडील असणं हे मुलाचं भाग्य आहे. ज्यांना आई वडील आहेत त्या सर्व सुपुत्रांना, भाग्यवानांना एवढीच विनंती आहे तोपर्यंत त्यांची फार मोठी सेवा करा, पुन्हा त्यांचं दर्शनही होणार. असो त्या तीनही भावांना परमात्म्याने शक्ती देऊ. आई वडील जरी गेले असले तरी संत हे मायबाप आहे. परमात्मा देव हा आपला मायबाप आहे, म्हणून देवच माझी माय आहे, देवच माझा बाप आहे असं समजून आपण त्या देवाची भक्ती करावी. संतांना, माऊलींना आपण मायबाप समजावं. याच्यापेक्षा आपण वेगळं काही करू शकत नाही. ते आपले आई वडीलच असतात. म्हणून आपण आई वडिलांची सेवा करावी. आणि त्याबरोबर एक वाक्य सांगून जातो, संतती चांगली घडवा, मुलांना चांगले संस्कार द्या. आपल्या देशाच्या सेवेचे, धर्माच्या सेवेचे संस्कार आपल्या मुलांना देण्याची नितांत काळाची गरज आहे. आपल्या मुलांना आपला धर्म माहिती असला पाहिजे, धर्माचं प्रशिक्षण आपल्या मुलांना असलंच पाहिजे. कशाला सनातन हिंदू धर्म म्हणतात, त्याचा स्वाभिमान आपल्या मुलांना असला पाहिजे. त्याचं शिक्षण आपणच आपल्या मुलांना दिलंच पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये आपला धर्म धोक्यात आहे. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.